पूरग्रस्तांना किराणा किटचे वाटप। नवापूर तालुक्यात 25 जुलै 2024 ला अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर आला होता। यावेळी नवापूर शहरात नदी नाल्याकाठी राहणाऱ्या कुटुंबाच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे संसार उपयोगी साहित्य अंधाऱ्याच नासाडी झाली होती। त्यांना अमेझॉन इंडिया, डोनट कार्ड, दिलासा घाटंजी आणि कार्ड जालना संस्थांच्या संयुक्त विद्यमाने किराणा किट वाटप करण्यात आले। शहरातील इस्लामपुरा, प्रभाकर कॉलनी, सुभाषनगर, इंदिरानगर, खाकरफळी भागातील 300 पूरग्रस्तांना किटचे वाटप आमदार शिरीष नाईक यांच्या हस्ते केले। अग्रवाल भवन येथे हा उपक्रम पार पडला। किटमध्ये 5 किलो तांदूळ, 5 किलो गहू पीठ, 2 किलो रवा, 1 किलो तेल, तिखट, मीठ, मसाला असे एकूण जवळजवळ 16 किलो वजनाचा शिदा आहे। यावेळी मुख्याधिकारी स्वप्नील मुदलवाडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक साबळे, पिरामल फाउंडेशनचे नीलचंद्र शेंडे, कार्ड संस्थेचे सचिव पुष्कराज तायडे, विक्रम पाटील, चंद्रकांत नगराळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती। तालुक्यातील इतर बाधितांपर्यंत ही मदत पोहोचविण्यात येणार आहे। माजी नगरसेवक फारुख शाह आणि मंगेश येवले यांनी परिश्रम घेतले। ब्युरो रिपोर्ट, नवापूर टुडे न्यूज। पावसाने जे थैमान घातलेले आहे त्याच्यामध्ये आपल्या नवापूर तालुक्यामध्ये सुद्धा गेल्या आठवड्याभरामध्ये संपूर्ण नंदुरबार जिल्हा नवापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि या अतिवृष्टीमुळे नवापूर तालुक्यामध्ये शेतीचे असतील, घरांचे असतील, अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि सर्वच म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यापासून SP साहेबांपासून आणि नवापूर प्रशासनातील तहसील ऑफिस, नगरपालिका आणि पोलीस प्रशासन या सर्वांनी सतर्क राहून सगळीकडे भेटीगाठी केलेल्या आहे। पंचनामे सुद्धा तहसील कार्यालयाने तलाठ्यांमार्फत केलेले आहे आणि नवापूर शहरामध्ये जे घरांमध्ये पाणी घुसलं त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। आम्ही सुद्धा वैयक्तिक मदत केलीच आहे, परंतु जे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे ते कधी भरून न निघणारे आहे आणि ॲमेझॉनच्या वतीने आज आधार कार्ड ही जी NGO आहे, दिलासा कार्ड जी NGO आहे त्याच्या वतीने सुद्धा नवापूरमध्ये किट्स वाटप अतिशय म्हणजे चांगलं काम, पुण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। त्यांच्या अध्यक्षांशी सुद्धा मी आता फोनवरती बोलणारच आहे की जिथे जिथे अजून नवापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे तिथे आपण धान्याच्या रूपाने किट्स वाटप करावे अशी मी त्यांना विनंती करणार आहे आणि त्यांनी जे योगदान दिलेले आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे। त्यांच्या संपूर्ण NGOला मी धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो।